भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती रावणगाव येथे उत्साहात साजरी. उदगीर तालुक्यातील रावणगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेले बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यभर समाजातील अन्याय, भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजही आपल्याला मार्गदर्शन करते. दिनांक 29/4/2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मुजे रावणगाव येथे करण्यात आली. प्रकाश नागेंद्र बिरादार, पंचायत समिती सदस्य उदगीर यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जाहीर सभेला लाभलेले प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर बिरादार, जिल्हा परिषद बांधकाम सभापती व श्याम सर मोहरे सर, तानाजी सर, जाधव सर, एरणारे सर, जमदाडे सर, लांडगे सर, रूपरेखा मॅडम, सहशिक्षिका, वक्ते प्रमुख, व्याख्याते प्राध्यापक देवनाळे सर, प्रकाश नागेंद्र बिरादार, पंचायत समिती सदस्य उदगीर, तसेच जाहीर सभेचे अध्यक्ष विश्वनाथ डोंगापुरे, सहशिक्षक मिलिंद गायकवाड यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व्यक्त केले व प्रमुख उपस्थिती नागनाथ डोंगापुरे, शिवाजी महाराज कलीम, सय्यद, माजी सरपंच हाशमिया मुर्शेद, शिवाजी तोंडचिरे, महेंद्र सूर्यवंशी व जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सूर्यवंशी, उपाध्यक्ष अजित सूर्यवंशी, सल्लागार बालाजी कांबळे, तसेच बौद्ध समाजातील सर्वच पुरुष व महिला व तसेच लहान थोर मंडळी व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंतीची शोभा वाढवली. तसेच संध्याकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने काढण्यात आली आहे. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी यशोदीप सूर्यवंशी, उदगीर. त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे, तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी विनंती. सूरज को क्या पता चांद क्या होता है, सूरज को क्या पता चांद क्या होता है, जमीन को क्या पता आसमान क्या होता है, जो पूरी जिंदगी भीख मांग कर खाए उसे क्या पता भारतीय संविधान क्या होता है. कोरोनाचा काळ येऊन गेला. या कोरोनाच्या काळामध्ये अस्पृश्यता काय असते आणि त्याची भीती, एकमेकांना हात लावायला लोक घाबरायची. ही आत्ताची परिस्थिती 2-3 वर्ष सहन करू शकले नाही लोक, पण ही परिस्थिती आम्ही पिढ्यानपिढ्या सहन करतो आहे. पहिली कोरोनाची लस आली तरी कोरोना गेला नाही, दुसरी कोरोनाची लस आली तरी काही कोरोना गेला नाही, मग बूस्टर डोस आला तरी काही कोरोना गेला नाही. पण अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी 14 एप्रिलला एकच लस या जगात जन्माला आली. त्या लसीचं नाव म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. अर्थशास्त्री, संविधान निर्मिता, महाइतिहासकार, क्रांतीसूर्यता, युग पुरुष, बोधिसत्व, महामानवाला माझे कोटी कोटी नमन करतो. सर्वप्रथम उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे व तसेच माझे बंधू आणि भगिनींनो, आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. व तसेच मोजू तरी किती तुमची कर्तृत्वाची उंची, मोजू तरी किती तुमची कर्तृत्वाची उंची. तुम्हीच देशाला शिकवलं, तुम्हीच देशाला शिकवलं. तुम्ही देवही नव्हता, देवदूतही नव्हता, माणूसही नव्हता, माणूसही नव्हता. खरे माणसातले माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होता, खरे महामानव होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाले. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ असे होते. जातीभेदी अस्पृश्यतेची कल्पना इतकी घट होती की जेव्हा बाबासाहेब शाळेत जात असताना लोक त्यांना अडवायचे, मारामारी करायचे, वाईट वाईट बोलायचे. बाबासाहेब शाळेत जात असताना पाण्याचा पोट धरण्यासाठी दुसऱ्यांशी मदत घ्यावी लागते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी दिला. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर शिक्षणाची गोडी लावली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या आयुष्यभर जगले. अत्यंत हुशार व मेहनती होते. प्रत्येक अडथळा, प्रत्येक अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, सर मी तुमचा नोकर नाही. अमेरिका कोलंबिया विद्यापीठामध्ये जेव्हा शिकत असतो, वागणूक प्रश्नांच्या माझं शिक्षण पुरा झाल्यावर तुम्ही आमच्या संस्थेसाठी करा, तुम्ही आमच्या संस्थेसाठी कराल. शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, टिकने वाले कभी टिकते नहीं मेरे बाबा साहब के दरबार में, मेरे बाबा साहब के दरबार में. ज्यांनी एक थेंब न सांडण्याचा सामाजिक, धार्मिक अशा अनेक प्रकारची क्रांती घडवून आणले त्या महान व्यक्तीची म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई, त्यांच्या वडिलांचे नाव रामजी असे होते. बाबासाहेब म्हणाले, पुस्तक वाचा, कारण पुस्तक वाचलेले मस्तक सुधारतं, पुस्तक वाचलेले मस्तक सुधारतं आणि सुधारलेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही, कोणापुढे नतमस्तक होत नाही.